बागलाण तालुका हादरलाय। खमताणे इथं फक्त 9 वर्षाच्या बालिकेवर 75 वर्षीय इस्माकडून वारंवार अत्याचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे। सटाणा, डोंगराळे आणि मालेगाव नंतर आता बागलाण एकामागोमाग येणाऱ्या घटनांनी जिल्ह्यात भय आणि संतापाची लाट पसरली आहे। खमताणे गावातील नामदेव हरी गुंजाळ या आरोपीनं 6 महिन्यांपासून बालिकेवर अत्याचार केल्याचं उघड झालंय। यामुळे गावात संताप, वेदना आणि असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालंय। या प्रकरणी सटाणा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून PSI दत्तात्रय राऊत तपास करत आहेत। आरोपीला अटक झाली असली तरी ग्रामस्थांची मागणी एकच आहे, अशा नराधमाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी। ही घटना पुन्हा एकदा मुलांच्या सुरक्षिततेकडे समाजानं गंभीरपणे पाहण्याची वेळ आल्याचं स्पष्ट करते आहे। 8/12/2025 रोजी सटाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 771/25 भारतीय न्याय संहिता कलम 64(2) 64(2) म 65(2) 74 75 76 78 351(2) प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी खमताणे गावातील पीडिताची आई ही असून आरोपी खमताणे गावातील 75 वर्षाचा पुरुष आहे। सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादीची पीडित मुलगी वय 9 वर्ष ही आरोपीने 6 महिन्यापासून सलग तिला चॉकलेटचे आणि खेळायला घेऊन जाण्याचे आमिष दाखवून तिला वारंवार तिच्या शरीरावर कपडे काढून किंवा शरीरावर स्पर्श करून तिचा एक प्रकारे अत्याचार केलेला आहे। सदरची घटना ही आज रोजी उघडकीस आल्याने वरील प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास सुरू केलेला आहे। गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी 75 वर्षाचे जे आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि तपास सुरू आहे। ओके, मनमाड पोलीस स्टेशनला 938/25 ॲट्रॉसिटी कायदा आणि पोक्सो कायदा अशा या कलमाखाली गुन्हा दाखल झालेला आहे। याच्यामध्ये जो फिर्यादी आहे त्या फिर्यादीच्या फिर्यादीनुसार त्याच्या एक घरातील छोट्या बालकाच्या सोबत एक कृत्य घडलेलं आहे 7 वर्षाच्या मुलासोबत। यातील जो आरोपी आहे तो 64 वर्षीय वयाचा ग्रस्त आहे। त्याचं लॉन्ड्रीचं दुकान आहे आणि त्या दुकानावर जे मुलं कोणी कपडे घेऊन यायचे इस्त्री करण्यासाठी तर त्या मुलांसोबत अश्लील चाळे करणे, त्यांना जवळ घेणे, अनैसर्गिक पद्धतीने त्यांच्याशी वागणे अशा प्रकारचे कृत्य तो इसम करतो अशी फिर्यादीवरून गुन्हा दाखल झालेला आहे। यामध्ये तातडीने आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। त्यानंतर फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आलेलं आहे। त्या टीमने तिचे पुरावे वगैरे गोळा केलेले आहेत। आयोग म्हणून आम्ही घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे, जबाब नोंदवण्याचं काम केलेलं आहे। जे काही आरोपीच्या विरोधामध्ये कठोरातली कठोर ॲक्शन असते त्या सर्व करण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर त्या परिसरामध्ये गस्त सुद्धा वाढवण्यात आलेली आहे आणि कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची सुद्धा काळजी घेण्यात आलेली आहे। आणि सध्या मनमाड शहरामध्ये शांतता आहे, कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नाही आहे आणि कोणामध्ये काही जाती तेढ वगैरे नाही आहे।